न्यूज मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात चेतना न्यूज मराठी लाईव्ह, आपली एक आमची साथ। आता पाहू आजच्या चालू घडामोडी। कांजी साळुंखे, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर महाजन, इर्शाद जागीरदार, संजय पवार, ॲडव्होकेट सचिन पाटील, ललित बागुल, सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, उशीर झाल्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्या प्रकारे चाळीसगावच्या परिसरामध्ये येत असताना तुम्ही सर्वांनी निर्धार परिवर्तनाच्या यात्रेचं स्वागत केलं, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद। पण नुसतं स्वागत करून चालणार नाही, नुसतं इथं घोषणा देऊन चालणार नाही, खासदार आणि आमदार निवडून आणावं लागतील, मग बघीन तुमच्यात किती रग आहे की। आज 18 जानेवारी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी झालेल्या ऐतिहासिक लढ्यामध्ये 1956 ला मुंबईमध्ये आंदोलकांच्यावर गोळीबार झाला आणि त्यात काही आंदोलक शहीद झाले, काही जखमी झाले। मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या समस्त सुपुत्रांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज राज्याचे माजी गृहमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय आर पाटील यांनाही मी श्रद्धांजली वाहतो। पण श्रद्धांजली वाहत असताना मी त्या ठिकाणी माफी देखील मागतो की आर पाटलांनी राज्यामध्ये लागू केलेली डान्सबार बंदी सध्याच्या त्या बिनकामाच्या सरकारने ते कायम ठेवू शकली नाही। आर पाटलांनी डान्सबार बंदी घेतलेली होती, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळामध्ये होतो आणि आर पाटील गृहमंत्री या नात्याने राज्यामध्ये काम करत असताना त्यांना माहिती मिळाली पोलीस खात्याकडनं की एका गावामध्ये माझा एक तरुण एवढा डान्स बारच्या आहारी गेलेला होता की त्याच्या जवळचे ते सगळे पैसे, काय सोनं नाणं त्यांनी त्या ठिकाणी मोडलं आणि तिथं पैसे उधळले। डान्स बार मध्ये जायचं त्याचं बंद होईना। शेवटी त्याच्या मनामध्ये काय आलं, त्यांनी स्वतःच्या पोटच्या आईला मारून टाकलं आणि तिचे काय दागिने होते ते घेतले आणि ते पैसे करून ते डान्स बार मध्ये उधळले। म्हणजे अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त झाली, घरं, काही नवीन लग्न झालेल्यांचे संसार मोडले, आमच्या घरामध्ये कुणाच्या गेलेली मुलगी, सून, ती त्या ठिकाणी अडचणीत आली आणि तुमच्या माझ्या साधू संतांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा चुकीच्या रस्त्याने चाललेला आहे। त्याची कुंडाट आर पाटलांनी बांधली आणि ते डान्स बार बंदीचा निर्णय आपण घेतला। इतके वर्ष टिकला, अनेकदा सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळीकडे झालं, काही अडचण आली तर पुन्हा मी त्याच्यात मार्ग काढला, कारण समाजाला चांगला विचार मांडण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होती। त्याच्यामध्ये माझा तरुण पिढी ही गुटख्यापासून परावृत्त व्हावी म्हणून गुटखा बंदी पण आम्ही आणली। महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना घ्या, त्याच्यामध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान घ्या, या सगळ्या योजना लोकप्रिय झाल्या। परंतु ह्या नाकारत्या सरकारने काल कोर्टामध्ये चांगल्यातले चांगले वकील देऊन डान्स बार कदापि तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये सुरू होता कामा नये अशा प्रकारचे केस लढवायला पाहिजे होती, परंतु त्यांनी ती केस नीटपणे लढवली नाही आणि ती केस ते त्या ठिकाणी हरले। आता त्याच्यात अटी घातल्यात, असंच पेपरला वाचा, पण अटी घातल्यानंतर काय होणार आहे? अटी घातल्यानंतर त्याच्यामध्ये काही जणांचा हप्ता वाढेल, कारण कोण आतमध्ये बघायला चाललंय, सीसीटीव्ही कॅमेरा बंद करायला सांगितलं, काहीतरी ठराविक टायमिंग त्याच्यामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये इतर काही गोष्टी सांगितल्या। मला एक कळत नाही की ज्याच्यातनं समाज उद्ध्वस्त होतो,
तरुण पिढी बर्बाद होते, घराला घर पण राहत नाही, आया बहिणी सगळ्या त्या ठिकाणी अक्षरशः नाउमेद होतात. अशा वेळेस काय हे सरकार नाकारतेपणा दाखवत आहे? मी पहिल्यापासून सांगतो, हे सरकार तुमचं आमचं सरकार नाही. हे शेतकऱ्यांचं, कामगारांचं, गरिबांचं, महिलांचं, बेरोजगारांचं किंवा शेवटच्या माणसाचं सरकार नाहीये. हे सरकार मुठभर लोकांचं सरकार आहे, सुटबुटवाल्यांचं सरकार आहे. हे अडाणी अंबानीला श्रीमंत करणारं सरकार आहे, गरिबाला आणखीन गरीब करणारं सरकार आहे, महागाई वाढवणारं सरकार आहे. महागाईचा तर हात डोंब ओसळलेला आहे. किती पेट्रोल डिझेल वाढलं, गॅस सिलेंडर कुठे वाढलं, आया बहिणींनी काय प्रपंच चालवावं कसा, अशा प्रकारची आज अवस्था आहे. जर आम्हाला शेतकऱ्यांना नीट जगता येत नाही, कारण आम्हाला आधारभूत किंमत मिळत नाही, आमच्या दुधाला भाव मिळत नाही, आमच्या कापसाला भाव मिळत नाही, आमच्या ऊसाला FRP द्यायचं म्हटलं तर ती FRP देण्याची ऐपत साखर कारखान्यांची राहिलेली नाहीये. आम्हाला मका असेल, आता येताना मी एका जिनिंग प्रेसिंग मिल मध्ये थोडा वेळ थांबलो होतो, तिथं भाव 5,500 रुपये कापसाला सांगितला. काय परवडतो? बाकीचे भाव वाढतात. इथं नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान व्हायच्या आधी सांगत होते की खर्चाच्या 1.5 आधारभूत किंमत देईल. कुठं गेला खर्च? कुठं गेली 1.5 आधारभूत किंमत? कांदा उत्पादक आणि माझा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची काय अवस्था आहे? चाळीसगावकरांनो, इथं जर तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचे नाडी ओळखणारे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय पवार साहेब जर कृषी मंत्री असते तर ही अवस्था तुमची माझी झाली नसती. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. उद्याच्याला राजीवने जरी फोन करून सांगितलं असतं, मोरे काकांनी सांगितलं असतं, दिलीपरावांनी सांगितलं असतं, प्रमोदनी सांगितलं असतं, अनिलरावांनी सांगितलं असतं, कुणी हे साहेब चाळीसगाव मध्ये ही परिस्थिती निर्माण झाली, पारोळ्याला असं झालंय, चोपड्याला तसं झालंय, हे जरी साहेबांना कळलं असतं तर तिथल्या तिथं निर्णय बदलले असते. एक्सपोर्टला काय केलं पाहिजे, एक्सपोर्ट त्या ठिकाणी सुरू केलं पाहिजे का, अनुदान किती दिलं पाहिजे, हे घडायचं. म्हणून शेतकऱ्याला त्या ठिकाणी भात असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, ह्याच्या किमती वाढल्या. त्या सरकारच्या काळामध्ये काय वाढलं? तिथं शेतकरी माझा समाधानी नाही. आता धनंजय मुंडेंनी विचारलं त्या पद्धतीनं कर्जमाफी झालेली नाहीये. आम्ही फक्त नाकारतेपणाने बोलत नाही. UPA सरकार असताना पवार साहेबांनी 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुमची करून दाखवली की नाही? झाले होते ना कर्जमाफी? आज यांना करता येत नाही. खोटं सांगताय. 89 लाख शेतकऱ्यांना 34,500 कोटीची कर्जमाफी केली. यादी दाखवा. चाळीसगावचे किती लोक आहेत, बारामतीचे किती लोक आहेत, परंतु यादी दाखवत नाहीये. अशा प्रकारचा कारभार सध्या चाललेला आहे. याचा कुठेतरी विचार तुम्ही केला पाहिजे. आज त्या डान्स बार बंदीमुळे तर RR पाटलांची मुलगी स्मिता, तिचं गेल्या वर्षी लग्न झालं, ती पण म्हणली आजचा काळा दिवस आहे. आज सगळेजण सांगतायत, काही जणांनी तर सांगितलं की हे का सुरू झालं, तर ह्याच्यामध्ये काहीतरी तोडपाणी झालं, काहीतरी देण्या घेण्याचा व्यवहार झाला, त्याच्यामुळे हे कोर्टामध्ये टिकलं नाही. त्याच्याबद्दलचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. मी काय सांगतो, मला आठवत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना डान्स बार बद्दल फडणवीस साहेबांचं हे स्टेटमेंट. त्यावेळेस RR पाटील गृहमंत्री होते आणि त्यावेळेस फडणवीस साहेबांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं. RR पाटलांच्यावर आरोप केलेला होता, परंतु नंतर RR पाटलांनी ताबडतोब त्याच्यामध्ये कायद्यात आणखी दुरुस्ती केली आणि तो निर्णय कायमचा त्या ठिकाणी अंमलात आणला. तुम्ही तुमची सत्ता नसताना एक बोलायचा, तुमची सत्ता नसताना 7,000 रुपये कापसाला भाव देऊ सांगायचा, सोयाबीनला भाव देऊ सांगायचा, शेतकऱ्यांना न्याय देऊ सांगायचा. आज कुठं गेलं तुमचं हे सगळं सांगणं. आज माझ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याला काही मिळतंय? माझ्या फळबागा पिकवणारा, मग केळी पिकवणारा असेल, इथं माझ्या चाळीसगावच्या परिसरामध्ये लिंबू
ते चांगला पिकवणारा शेतकरी आहे तो असेल, अनेक प्रकारच्या फळबागा आपण त्या ठिकाणी करतो, परंतु त्याला पण न्याय देण्याचा प्रयत्न ही मंडळी करत नाही. आज दुष्काळाचं सावट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. दुष्काळामध्ये माझ्या 40 गावला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मजुरांना हाताला काम मिळावं म्हणून MRGS ची कामं सुरू करावीत अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली, परंतु तशा पद्धतीची कामं सुरू होत नाही. महाराष्ट्रात इथले BDO आमदारांच्या दबावाखाली कामं त्या ठिकाणी सुरू करतायत आणि आमदार सांगेल कसं ऐकतात. अरे आम्ही पण 15 वर्ष सरकारमध्ये होतो ना. आमच्याही काळामध्ये आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलो तर त्यावेळेस भाजप, शिवसेना, मनसे त्या आमदारांना विचारा की आम्ही लोक त्यांची कामं करायचो का नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते, ताम्रपट घेऊन तर कोणीच जन्माला आलेलं नाहीये. पण जर त्यांच्या विचाराचे आमदार असतील तरच काम होणार आणि आम्ही विरोधी पक्षामध्ये असल्यानंतर काम होणार नाही. लोकशाहीमध्ये हे चालणार नाही. हा आवाज तुम्हाला दाबता येणार नाही. जर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये किती कोंबडं जरी झाकण्याचा प्रयत्न केला तर पहाट झाली की ते कोंबडं हरवते. तशा पद्धतीनं उद्याच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीचा एकदा जाहीर झाल्या की कोंबडा हरवला पाहिजे, घड्याळ चाललं पाहिजे. इथं नुसतं राजीव दादा जिंदाबाद करून नाही चालणार. मी 6 वेळा बारामतीतनं निवडून आलोय. जयंत पाटील 6 वेळा सांगलीतनं वाळव्यातनं निवडून आले. आंबेगावमधनं दिलीप वळसे पाटील निवडून आले. एखादा अपवाद वगळता भुजबळ साहेब सातत्याने निवडून आले. आणि इथं पहिल्या वर्षी राजीव दादाला तुम्ही निवडून दिलं, कामं आम्ही केली. काय चूक केलेली होती? 40 गावकऱ्यांनी का नाकारलं? त्याचं उत्तर मला द्या. जर तुम्ही म्हटला त्याच्यात सत्य असेल तर मी ऐकून घ्यायला तयार आहे. शेवटी तुमचा अधिकार आहे, तुम्ही सर्वस्व. पण आज माझ्या जळगाव जिल्ह्याची काय अवस्था आहे? दुष्काळामध्ये जनावरांच्या छावण्या सुरू करायला सांगितलं जातं, छावण्या सुरू केल्या जात नाही. मुख्यमंत्री मधल्या काळामध्ये म्हणले की आम्ही चारा डेपो सुरू करू. हे कधी सांगितलं होतं? ऑक्टोबरमध्ये. नवीन वर्ष सुरू झालंय. महाराष्ट्रामध्ये किती चारा डेपो सुरू झाले? महाराष्ट्रामध्ये किती जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या? महाराष्ट्रामध्ये किती MRGS ची कामं सुरू झाली? आज टँकर फक्त आपल्याकडे 11 चालू आहे. लोक मागण्या करतायत, परंतु माझ्या 40 गावला टँकर दिले जात नाही. हीच गोष्ट महाराष्ट्रात चालल्यापासून बांधल्यापर्यंत आहे. आणि का दिली जात नाही? तर जास्त टँकर लागले तर यांच्या जलयुक्त शिवाराच्या कार्यक्रमाचा बोजवारा उडेल, म्हणून ते झाकण्याच्या करता आपल्याला टँकर नाही. अरे तिथल्या आया बहिणींनी, तिथल्या जनावरांनी कसं जगावं? कुठलं पाणी प्यावं? मागेल त्याला पाणी द्यायची सरकारची जबाबदारी नाहीये. सरकार का टाळतंय? आम्हाला सांगितलं की केंद्राचं पथक आल्यानंतर पाहणी करेल आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला मदत करू. केंद्राचं पथक येऊन गेलं, काही मदत झाली नाही, काही मदत झाली नाही. याच्याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही. इथली नगरपालिका, ठीक आहे, नगराध्यक्ष नाही आमच्या विचाराचा आला, कारण अलीकडच्या काळामध्ये सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता. धुळे, जळगाव, वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये काय निकाल लागले, कशामुळे लागले? आज सरकार यांचं असताना जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या विचाराचे सदस्य असतील तर काहीतरी करून त्यांना अपात्र करायचं. माझ्या 40 गावचे 2 माझे सदस्य अपात्र केले की नाही? काय त्यांचा दोष होता? परवा कोल्हापूरच्या महानगरपालिकेची निवडणूक गेल्या महिन्यामध्ये झाली. हसन मुश्रीफांचा मला फोन आला, अजित पवार काँग्रेसचे राष्ट्रवादीचे 6 का 7 नगरसेवक अपात्र केले महानगरपालिकेचे. का? तर भाजपचा तिथं महापौर व्हावा. का रडीचा डाव खेळता? आता कर्नाटकचे मुख्यमंत्री जनता दल एसचे आहेत आणि त्या मुख्यमंत्री काँग्रेसच्या
मदतीनं तिथं सरकार स्थापन केलेलं आहे. येडुरप्पा काय येडुरप्पा येडुरप्पा ते सतत सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटकात आमदारांच्या खरेदीच्या बातम्या सुरू असताना जेडीएसच्या एका आमदाराने मोठा दावा केला. माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते जगदीश शेट्टर यांनी आमच्या पक्षाच्या एका आमदाराला फोडण्याच्या करता 60 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली. अशा पद्धतीनं जेडीएसचे आमदार शिवालिंगा गौडा यांनी सांगितलं. गौडांनी काय सांगितलं? 60 कोटी रुपये एक आमदार फोडायला आणि मंत्रिपदाची ऑफर. काय चाललंय काय? एक आमदार 60 कोटी. जर उद्या 10 आमदार फोडायचं म्हटलं तर 600 कोटी कुठला पैसा आला? कुणी यांना पैसा दिला? माझी मनसेचे नगरसेवक फोडले शिवसेनेने. 5 कोटीला एक नगरसेवक फोडला. 6 नगरसेवक 30 कोटीला फुटले. एक एक नगरसेवक फोडायला 5-5 कोटी रुपये. नगरसेवक म्हणाल पुढं गायबचं आयुष्याचं कल्याण झालं. 5 कोटी फिक्स डिपॉझिटला ठेवलं की कामच बांधलं. हे लोकशाही मारक घटना. गोरगरिबांना तरी कामच करणं मुश्किल झालेलं आहे. तुम्हाला लागून पलीकडे औरंगाबाद आहे. माझ्या 40 गावच्या पलीकडेच कन्नड विधानसभा मतदारसंघ आहे. काय म्हणलं होतं हर्षवर्धन जाधव? तिथले आमदार म्हणले होते शिवसेनेचे. आता मला वाटतं शिवसेना सोडली वाटतं त्यांनी सांगितलं की आम्हाला फोडायला काही कोटी रुपयाची ऑफर दिली. हे भाजपचं काम चाललंय. शिवसेना देखील तशाच पद्धतीने वागतीये. कसा देश चालायचा? कसं राज्य चालायचं? कसं शेवटच्या माणसाचे प्रश्न सुटायचे? त्याचा विचार माझे 40 गावची जनता कधी करणार आहे का नाही? आज नोकरभरती बंद आहे. आम्ही मध्ये पेपरला वाचलं 72,000 जागा भरायच्या. नंतर वाचलं 36,000 भरायच्या. मी अर्थमंत्री असल्या होतो. माझ्या काही ओळखी आहेत. मी सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा नक्की जागा किती रिक्त आहे? त्यावेळी अजित पवार 31 डिसेंबर 2018 पर्यंत 2 लाख जागा राज्य सरकारमध्ये रिक्त आहे. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, त्याच्यामध्ये नगरविकास विभाग, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा विभाग, कृषी विभाग, जलसंपदा विभाग, खूप विभागाची नावं सांगता येईल. एवढ्या जागा रिक्त आहेत. परंतु 40 गाव किंवा महाराष्ट्रातल्या मुलाला मुलीला नोकरी देण्याची दालत या भाजप शिवसेनेवाल्यांची नाहीये. ती शिवशाही बस त्या भाड्याने घेतल्या. पूर्वी गाव तिथं बस, गाव तिथं एसटी. हे धोरण आमच्या सरकारच्या काळातलं होतं. आता ते बंद केलं. शिवशाही तर दिवसा ढवळच तिला आग लागते. परवा माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये कुणी नव्हतं पण आग 10 वाजताच तिला लागली. जळून खाक ऍक्सिडेंट होत आहे. काल परवा मला वाटतं कोणीतरी सांगत होतं की ड्रायव्हर त्यांनी 2-4 टाकले आणि ती लोक प्रवासी बघतात तर ही पितोय आणि म्हणलं बसायचं असेल बसा, मी गाडी चालवणार. त्यात किती लोकांचा जीव धोक्यामध्ये. त्याचा कुठेतरी विचार सरकार म्हणून करायला नको. परवा बेस्टचा संप मिटला. 7-8 दिवस संप चालला. सगळे बेस्टचे कर्मचारी शिवसेनेच्या विरोधामध्ये घोषणा देत होते. त्यांना काही बाकीच्यांची घेणं देणं पडलं नाही. युती गेली खड्ड्यात असं उद्धव ठाकरे सांगतात. अरे पण इथं माणसं खड्ड्यात जायला लागली त्याचं काय? माणसाला कोण वाली आहे का? याचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही. आजच पेपरला बातमी. मगाशी धनंजय मुंडे आणि आमच्या जयंत पाटील साहेबांनी काही गोष्टी इथं भ्रष्टाचाराच्या सांगितल्या. धनंजय मुंडे ज्या परळी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत तिथं स्वस्त धान्य दुकानदार नीट वागत नव्हता. त्याचं स्वस्त धान्य दुकान रद्द केलं. कलेक्टरने रद्द केला.
तो अपील कमिशनरनी रद्द केला. तो अपिलात गेला मंत्र्याकडे, गिरीश बापटांकडे. धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते, त्यांनी बापटांना सांगितलं, बापट साहेब त्यांनी अतिशय चुकीचं काम केलेलं, त्याला परत तुम्ही स्टे देऊ नका आणि त्याला परवानगी देऊ नका. त्यांनी दिली. दोषी स्वस्त धान्य दुकानाला परवाना दिल्याने बापटांच्यावर हायकोर्टाने ताशे रोवले. आजचीच पेपरची बातमी वाचा. शिधा मंत्र्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा निकाल देत खंडपीठाने रद्द केला परवाना. सगळ्यांना तुम्हाला परवडणार आहे? ठीक आहे, धनंजय मुंडे गेले कोर्टामध्ये, पण किती लोक कोर्टात जातील? कोर्टाच्या वकिलांचा ठीक आहे. शिधा पत्रिका धारकांना धान्य न देता काळ्या बाजारात विक्री केल्याबद्दल दोषी स्वस्त धान्य दुकानात माफी दिल्यामुळं उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. शिवाय त्यांनी बहाल केलेला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द केला. त्यांनी मध्ये डाळीमध्ये देखील गडबड केली, तिथं भ्रष्टाचार झाला. सध्या सगळ्यांनी दुकानच उघडली. लाव ऑर्डर हा कारभार आहे. त्याच्यामध्ये कुणी बोलायला त्यांना तयार नाहीये आणि म्हणून निर्धार परिवर्तनाची अशा प्रकारची यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढली. आम्हाला काही घरी कामं नाही म्हणून आम्ही काढलेली नाहीये. आज जनतेच्या मध्ये आम्ही फिरतो. आदरणीय पवार साहेब देशात राज्यात फिरतात, त्यावेळेस जनता ज्यावेळेस प्रश्न मांडते. आताही कितीतरी निवेदन भुजबळ साहेबांना, मला, धनंजयला, जयंतरावांना, दिलीपरावांना आली. म्हणतात आम्हाला न्याय द्या. तिथं उपोषणाला लोक बसतायत. माझा शेतकरी तर सगळ्यात जास्त आत्महत्या या सरकारच्या काळामध्ये झाल्या. कुणावर 302चा गुन्हा दाखल करायचा. 25,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गुन्हा कुणावर दाखल करायचा? आज आया बहिणींच्यावर अन्याय अत्याचार चालले. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. तरुणींना नोकऱ्या मिळत नाही. मित्रांनो, काल मी मनमाड, निफाड आणि दिंडोरीच्या परिसरामध्ये होतो. नीट पहा, माझे फोटोही कदाचित तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहायला मिळाले असतील. अभियंता म्हणजे इंजिनियर होऊन त्या मुलीने चहाचा व्यवसाय चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट मध्ये केमिकल इंजिनियरची पदवी घेतली. नोकरी की व्यवसाय हा समोर होता. पिंपळगाव वसवंत येथे रचना केमिकल मध्ये 1 वर्षाची नोकरी केली, परंतु नंतर तिला काढून टाकलं. पुन्हा गावाकडे शिंगवे येथे येऊन व्यावसायिक ब्युटी पार्लर करावं का काय मनात गोंधळ सुरू झाला. भांडवल नव्हतं. 3 एकर जमीन, आई वडील, भाऊ आणि बहीण एवढेच. त्यातील उत्पन्न याचा विचार करता आता काय सुरू करावं म्हणून तिने टपरी चहाची त्या ठिकाणी टाकली. या भाजप शिवसेनेच्या नाकारत्या सरकारच्या काळामध्ये माझ्या एका मुलीला, शेतकऱ्याच्या मुलीला, केमिकल इंजिनियर असणाऱ्या मुलीला ही अशी इथं चहाची टपरी टाकून चहा विकते. काय अवस्था आहे? एकीकडे चहा विकणारे पंतप्रधान झाले आणि एकीकडे इंजिनियर झालेली मुलींच्यावर चहा विकण्याची अवस्था त्या ठिकाणी आली. रुपालीनं हे सगळं मला काल बोलून दाखवलं. काय करायचं काय? किती खोटं बोला. त्यांनीच सांगितलं होतं ना, दरवर्षी 2 कोटी युवकांना नोकऱ्या देईल. इंजिनियर असणाऱ्या मुलींना जर नोकऱ्या मिळत नाही तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय? त्याकरता हा निर्धार परिवर्तनाचा, ही गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. निवडणूक आली की यांना प्रभू रामचंद्र आठवला. इतके दिवस वनवासात होते. आता उद्धव ठाकरे शिवनेरीची माती घेऊन पार अयोध्येला गेले. काय त्या मातीचं तिथं केलं त्यांनाच माहिती, पण माती घेऊन गेले. त्यांना 4.5 वर्ष कोणी थांबवलेलं होतं राम मंदिर बांधायच्याबद्दल. का निवडणुका आल्यानंतर उद्धव ठाकरेंना राम मंदिर आठवलं? का पंढरपूरला त्यांनी मेळावा घेतला? आता पुन्हा कुठं बाहेर जाणारच म्हणतात. अरे तुम्ही सरकारमध्ये, केंद्रात, राज्यामध्ये सरसेनापती बाळासाहेब ठाकरे जाऊन किती वर्ष झाली?
धनंजय किती वर्ष झाली? 4-5 वर्ष झाली, नाही जास्त झाली. आमच्या सरकारच्या काळात गेले ह्यांना 4.5 वर्ष झाली, त्याच्या आधी 5-6 वर्ष झाली. ज्यांना स्वतःच्या वडिलांचं स्मारक बांधता येईना, प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायला काय पटतं का तुम्हाला? कोणी आपल्या बापाचं पहिलं मंदिर बांधील का काय करेल? मग मंदिर नाही, स्मारक. चुकून मी मंदिर म्हणलं, सॉरी. ही अवस्था निव्वळ लोकांना बनवण्याचा धंदा आहे. अहो मध्ये तर भाजपवाल्यांच्या एका सुपीक डोक्यातनं कल्पना आली, म्हणलं विष्णूच्या आजपर्यंत 10 अवतार झाले, परंतु विष्णूचा अवतार 11वा नरेंद्र मोदी आहे. अरे पट्या, विष्णूचा 11वा अवतार अजित पवार सांगत नाही, भाजपचा एक नेता सांगतो. एवढं काय काही सांगत असतात की काही त्याला त्या ठिकाणी अर्थच नाही. त्या एक तर आमच्या सांगलीचे संभाजी भिडे, ते तर म्हणले तुकारामाच्या पेक्षा मनु श्रेष्ठ होता. आता साधू संत कुठं की मनु कुठं? मनुचा विचार हा गाजला गेला पाहिजे, नष्ट झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि त्या मनुचं कौतुक आणि आमच्या साधू संतांना कमी लेखताय. तुम्ही गप्प कसे बसता? तुम्हाला राग येत नाही? ती माग कुठला चित्रपट आलेला होता, त्याच्यामध्ये त्या कोण ऍक्टर होता? ते काजोलचा नवरा कोण? अजय देवगण. त्याची सटकती गेली. तुमची कधी सटकायची? अहो हे असं आपल्या साधू संतांना म्हणायला लागले. आणि संभाजी भिडे काय त्याच्यावर थांबले का? म्हणले माझ्या दारामध्ये एक आंब्याचं झाड आहे आणि त्या झाडाला आंबे येतात आणि कुणाला तो आंबा दिला की त्याला मुलगा होतो. आता कशाचा काय? असं कुठं होतं का? म्हणजे एवढं लोकांना बनवण्याचा, फसवण्याचा, गाजर दाखवण्याचा धंदा आज भाजप शिवसेनेने त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि भाजपच्या नेत्यांना तर घटनेपेक्षा मनु स्मृती श्रेष्ठ वाटत असेल तर त्यांना कोण श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याची वेळ उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आली. म्हणून तुम्हाला मला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, हेच विचार आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. त्याची कुठंतरी जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. चाळीसगावकरांनो, आजही देशातल्या काही लोकांच्या लक्षात आलं नाही, परंतु पूर्वी आम्ही सरकारमध्ये असे आणि कोण देशद्रोही असेल, कोण अतिरेकी असेल, त्याच्याबद्दलची काही माहिती मिळाली असेल पोलीस खात्याला, कुणी त्याच्यामध्ये नक्षलवादांशी मिळालेला असेल, अराजकता माजवण्याचा प्रयत्न देशात आणि राज्यामध्ये कुणी करत असेल तर त्याच्याकरता त्यांचे फोन टॅप करण्याचा अधिकार परवानगी घेऊन असायचा. आता तर 125 कोटी जनतेच्या बाबतीमध्ये मोदी सरकारनं प्रत्येक नागरिकांच्या खाजगी जीवनामध्ये घुसखोरी केलेली आहे. आपला मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही अशा अनेक माध्यमातून सरकारची म्हणण्यापेक्षा या केंद्र सरकारने त्यांची यंत्रणा देशातल्या प्रत्येक नागरिकावर लक्ष ठेवू नये. व्यक्ती स्वातंत्र्यावरचा हा हल्ला आहे, हा हल्ला अत्यंत घातक आहे. इथं बसणाऱ्या प्रत्येकाचा फोन हा ते तुम्ही डिलीट केलं काही तरी ते केलेलं डिलीट काढू शकता. तुमचा फोन कुणाला चाललाय ते ऐकू शकता. तुमच्या व्हॉट्सअपवर काय आलंय ते त्या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीचा कारभार अक्षरशः इंग्रजांचा कारभार जुन्या लोकांनी पाहिला. इंग्रजांच्या पारतंत्र्यापेक्षा गंभीर पारतंत्र्याच्या दिशेनं आज या सरकारची वाटचाल सुरू आहे. ती रोखण्याची गरज आहे. म्हणून हे निर्धार परिवर्तनाची यात्रा. ही गोष्ट लक्षात ठेवा. खाजगी लाईट कुणाला ठेवलंच नाही. अरे पाकिस्तान काही करत असेल, तिकडचे कुणाचे फोन तुम्ही टॅप केले मी समजू शकतो. चाळीसगाव मध्ये कुणी काही चुकीचं करत असेल त्याच्याबद्दल फोन टॅप करा, समजू शकतो. परंतु 125 कोटी जनतेला तुम्ही कुठं खाजगी आयुष्य ठेवलेलं नाहीये. या पद्धतीचा कारभार आज देशामध्ये आणि राज्यामध्ये चाललेला आहे.
त्याचा कुठेतरी विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, 2014 पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सर्व आघाड्यांच्यावर त्यांची पिछेवाट झालेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी जी आश्वासन दिलेली होती त्याच्यातली 1-2 देखील आश्वासनं त्यांनी पूर्णत्वाला नेलेली नाहीये. त्याच्यामध्ये नुसत्या घोषणा करतात. नोटाबंदीचा देखील हा फार्स कुठल्याही सबब काय सांगितली, काळा पैसा त्या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी. परंतु तसं नव्हतं, कारण जेवढ्या नोटा 1000 आणि 500च्या चलनामध्ये आलेल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जमा आहे. 14.5 लाख कोटी नोटांच्या स्वरूपामध्ये करन्सी लोकांच्याकडे होती, पण 15 लाखाच्या पुढे नोटा जमा झाल्या. आता काय उत्तर द्यायचं जनतेला? हा तर सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. जसं राफेलचं विमान 564 कोटीचं विमान 1600 कोटीला घेतलं, त्याचं उत्तर देऊ शकत नाही. सरळ सरळ धडधडीत भ्रष्टाचार आहे. तसंच काळा पैसा पांढरा अनेकांनी केला. काळा पैसा किती जमा झाला सांगत नाहीत, नकली नोटा किती जमा झाल्या सांगत नाहीत. आम्ही तर खोलात जाऊन माहिती काढली. आम्हाला कळलं की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये मायावती बसपाच्या नेत्या आणि अखिलेश यादव, मुलायमसिंग यादव समाजवादी पार्टीचे नेते, ज्यांच्याकडं काही मोठा निधी होता आणि 1500च्या नोटा बंद झाल्यानंतर त्या नोटा अडचणीमध्ये येतील, तो पैसा अडचणीत येईल आणि त्याच्यातनं आपल्याला उत्तर प्रदेशची राजकीय पोळी भासता येईल. पैसा जर विरोधकांच्याकडे राहिला नाही तर विरोधक काय करणार आहे? हा त्याच्या पाठीमागचा डाव होता. तुम्हाला रांगेत उभं केलं, एटीएम मध्ये पैसे काढायला लावले. अहो, नोटा बंद झाल्या मला वाटतं 8 का 9 नोव्हेंबरला. त्यावेळेस काही जण एकमेकाला 50 रुपये 100 रुपये उसने मागायचे. लोकांच्याकडे पैसे असताना लोकांना जेवण मिळत नव्हतं. का तर ते म्हणायचे 1500 त्याच्या खिशात पैसे, पण त्याचे पैसे कोणी स्वीकारत नव्हतं. ही अवस्था कुणी केली? ही नरेंद्र मोदी साहेबांनी केली. त्याकरता आरबीआयच्या गव्हर्नरने राजीनामा दिला पहिल्या. दुसरा नेमला त्याने राजीनामा दिला. घटनात्मक संस्था आज अडचणीमध्ये येत आहे. त्याचा विचार 40 गावकरांनी केला पाहिजे. बाबांनो, मागच्या वेळेस लोकसभेला विधानसभेला 40 गावच्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे, खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु भुजबळ साहेबांचं शेवटचं भाषण आहे. पण माझी विनंती आहे की पवार साहेब अतिशय योग्य उमेदवार लोकसभेला देतील. लोकसभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, आम्ही बसपा, आम्ही त्या ठिकाणी राजू शेट्टीची शेतकरी संघटना, सपा अशा अनेक मित्र पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. भुजबळ साहेब, जयंतराव, आम्ही सगळी चर्चा करतोय. त्याच्यातनं जळगावची जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जवळपास मिळालेली आहे. तुम्ही मागे एकदा मोरे काकांना आमदार खासदार केलं, पण पोटनिवडणुकीमध्ये केलं. त्याच्यानंतर मोरे काकांच्या सारख्या एका व्यक्तीचा देखील तुम्ही पराभव केला. ती 18 आपण आमच्याच पक्षात होतो. तिकडे गेलं किती पाऊल होते, त्यांना पुन्हा तुम्ही दुसऱ्यांना निवडून दिलं. काय काम केलं? कुठला नवीन कारखाना 40 गावला आणला? 40 गावच्या आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या परिसरातल्या की कुठल्या लोकांना, मुलांना, मुलींना त्याच्यातनं काम मिळालं? नोटाबंदीमुळे माझ्या 40 गावचा धंदा वाचला, दुकानदारांचा व्यवसाय कमी झाला. त्याच्याबद्दल कुणी काही करू शकत नाही. अहो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर त्यांचे खासदार बोलू शकत नाही. मोरे काका ज्यावेळेस खासदार होते, जाऊन हक्कानी पवार साहेबांशी बोलू शकायचे का नाही? साहेबांना सांगू शकायचे. अहो, तुम्ही देखील पवार साहेबांना जळगाव मध्ये 40 गाव मध्ये साहेब आल्यानंतर बोलू शकता. जनतेच्या प्रश्नामध्ये मिसळणारा नेता ही पवार साहेबांची ओळख आहे. आज देश पातळीवर पवार साहेबांच्याकडे महत्वाची जबाबदारी आलेली आहे. सर्वांना विश्वास साहेबांच्यावर आहे. मायावती, अखिलेश यादव, राहुल गांधी, फारुख अब्दुल्ला, चंद्रबाबू नायडू
सगळे जण म्हणतात की साहेब सांगतील तशा पद्धतीनं करू. साहेब म्हणतात की ज्या काळामध्ये माझ्या देशातल्या राज्यातल्या जनतेला योग्य पद्धतीनं रस्ता दाखवण्याची गरज आहे. आज राज्य मोडायच्या अवस्थेत आलेलं आहे. शेतकरी फार माझा आडवा झालेला आहे. त्याला पुन्हा उभं केलं पाहिजे. त्याच्यातनं लोकांना मदत झाली पाहिजे. म्हणून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा आहे. माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून कळकळीची नम्रतेची विनंती आहे की बाबांनो, आपसामध्ये काही छोटे वाद असतील तर जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. गोत्राचा विचार करू नका. खोट्या नाट्या भूलथापांना बळी पडू नका. कुठेही भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला, भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला, त्यालाही कृपया बळी पडू नका. आणि उद्याच्या काळामध्ये राज्यामध्ये आघाडीचं सरकार आणण्याच्या करता आणि देशामध्ये युपीए सरकार आणण्याच्या करता